नमस्कार. 11वी ॲडमिशनची प्रोसेस सुरू झाली आहे आणि आपण आज याचबद्दल सविस्तरपणे बोलणार आहोत. ही सगळी माहिती थेट शिक्षण संचालनालयाच्या अधिकृत सूचनेवरून घेतली आहे, म्हणजे 100% खरी आणि अचूक. 10वीची परीक्षा तर संपली आणि आता डोक्यात एकच प्रश्न. पुढे काय? 11वीच्या ॲडमिशनचं टेन्शन तर असणारच विद्यार्थी आणि पालकांनाही. पण आता काळजी करायचं कारण नाही, कारण अखेर ती ऑफिशियल सुरुवात झाली आहे. चला तर मग थेट मुद्द्यावर येऊया. आपल्या स्क्रीनवर जे दिसतंय ती आहे शिक्षण संचालनालयाची अधिकृत सूचना. आपण याच सूचनेला आपला गाईड बनवणार आहोत, म्हणजे कोणताच गैरसमज नको, सगळी माहिती एकदम पक्की. तर सगळ्यात महत्त्वाची घोषणा, ज्याची आपण सगळे वाट बघत होतो, प्रतीक्षा संपली आहे. 11वी ॲडमिशनचा पहिला सगळ्यात महत्त्वाचा टप्पा ऑफिशियली सुरू झालाय. बघूया यात काय आहे ते. हो, अगदी बरोबर. शैक्षणिक वर्ष 2026-27 साठीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया आता सुरू झाली आहे. म्हणजे ॲप्लिकेशन फॉर्मचा पहिला भाग भरण्यासाठी शिक्षण विभागाने ग्रीन सिग्नल दिलाय. आता तयारीला लागण्याची हीच खरी वेळ आहे. ही तारीख लक्षात ठेवा. 10 एप्रिल ह्याच दिवसापासून ऑनलाईन पोर्टल सुरू झालंय. म्हणजे 11वीच्या प्रवासाचा हा ऑफिशियल स्टार्टिंग पॉइंट आहे. आणि फक्त तारीखच नाही तर वेळही महत्वाची आहे. सकाळी 10 वाजल्यापासूनच ही सिस्टम ॲक्टिव्ह झाली आहे, म्हणजे नोंदणीसाठी ती आता तयार आहे. ओके, तर प्रवेश प्रक्रियेचा हा भाग 1 म्हणजे नेमकं काय, यात काय करायचं आहे, चला हे एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. अर्ज भाग 1 म्हणजे फक्त सुरुवातीची नोंदणी. म्हणजे काय, तर इथे फक्त वैयक्तिक माहिती भरायची आहे आणि आपला लॉग इन तयार करायचं आहे. इथे मार्क टाकायचे नाहीत, कॉलेज निवडायचं नाही, निकाल लागण्यापूर्वीची ही तयारी आहे. फक्त सिस्टीममध्ये आपली नोंदणी करण्याची प्रक्रिया. आणि हो, हे फक्त विद्यार्थ्यांसाठी नाही आहे. पालक आणि अगदी ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्यांनी सुद्धा याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. शिक्षण विभागाने स्पष्टपणे सांगितलंय की सर्वांनी या पहिल्या टप्प्याबद्दल जागरूक राहावं, जेणेकरून कुणीही मागे राहणार नाही. ठीक आहे, म्हणजे पहिला टप्पा तर कळला. पण हा फक्त अर्धा प्रवास झाला. यानंतर काय? चला आता अर्जाच्या पुढच्या प्रवासावर एक नजर टाकूया. ही संपूर्ण प्रक्रिया ती 2 भागांमध्ये विभागली आहे. सोपा आहे. पहिला टप्पा म्हणजे भाग 1, जो आत्ता भरायचा आहे. यात फक्त रजिस्ट्रेशन आणि आपली पर्सनल माहिती भरायची. आणि दुसरा टप्पा म्हणजे भाग 2, तो भरायचा आहे निकाल लागल्यावर. तेव्हा मार्क आणि कॉलेजचे ऑप्शन निवडायचे आहेत. यामुळे सगळी प्रोसेस खूप सोपी होते. हे पुन्हा एकदा लक्षात घेऊया, जोपर्यंत स्टेट बोर्डाचा निकाल ऑफिशियली लागत नाही, तोपर्यंत अर्ज भाग 2 सुरूच होणार नाही. तो उपलब्धच नसेल. त्यामुळे त्या टप्प्यासाठी निकालाची वाट पाहावीच लागेल. आता मनात प्रश्न येऊ शकतो की फॉर्म भरताना काही अडचण आली, काही प्रश्न पडले तर काय करायचं? तर अजिबात काळजी करू नका, त्यासाठी सुद्धा सोय आहे. मदतीसाठी ऑफिशियल रिसोर्सेस दिलेले आहेत. ही वेबसाईट ही सर्वात महत्त्वाची आहे. पत्ता नीट लिहून घ्या किंवा लक्षात ठेवा. https://mahafeesadmissions.in. ही आणि फक्त हीच एक अधिकृत वेबसाईट आहे. कोणत्याही दुसऱ्या बनावट वेबसाईटवर विश्वास ठेवू नका. सगळं काही याच एका पोर्टलवर करायचंय. आणि वेबसाईटसोबतच मदतीसाठी अजूनही माध्यमं आहेत. त्यांचा अधिकृत ईमेल आयडी आहे आणि एक हेल्पलाईन नंबर सुद्धा दिला आहे. म्हणजे काहीही अडचण आली तर थेट संपर्क साधता येईल. त्यामुळे मदत मागायला अजिबात संकोच करू नका. तर आता सगळी माहिती आपल्यासमोर आहे. प्रक्रिया अधिकृतरित्या सुरू झाली आहे. मग आता एकच प्रश्न उरतो. सुरळीत नोंदणीसाठी सगळी आवश्यक कागदपत्रं तयार आहेत का? कारण तयारी असेल तर कोणतीही गडबड होणार नाही. या महत्त्वाच्या प्रवासासाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा.